किंवा जी काही बस असेल, बघा विद्यार्थी या पूर्ण प्रवास करत असतात आणि दुसरी जर परिस्थिती बघितली हे पाणी का असं असतं आहे याची सुद्धा आपण दखल या ठिकाणी प्रशासनाने घ्यायची आहे. बघा पाणी आहे, त्यानंतर हा खड्डा इकडचा सुद्धा आपण खड्डा बघू शकतो. बघा या खड्ड्यांमुळं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आपण म्हणसाल की बस स्टँड या ठिकाणी जीवितहानी कशी होईल? जे काही प्रवासी आहे ते जेव्हा बसमध्ये बसतात तेव्हा खड्ड्यामध्ये गाडी जर अडकली एकमेकाच्या याच्यावर ते अडवू शकतात आणि जे काही बसमध्ये लोखंडाचं जे काही असतं ते त्यांना नक्कीच लागू शकतं आणि मोठी दुखापत या ठिकाणी घडू शकते. तरी मोठी बस स्टँडचे जे काही अधिकारी असतील, महाराष्ट्र परिवहन महामंडळ जे काही असेल, मोठी ग्रामपालिका असेल, त्यांनी या सर्व गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर हे खड्डे या ठिकाणी भरायचे आहे. आणि जो काही विद्यार्थी आहे तो शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतो, त्या विद्यार्थ्याला चांगलं असं शिक्षणासाठी या ठिकाणी जे काही चांगल्या अशा गरजा आहेत ज्या काही तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता ते आपण केल्या पाहिजेत. कारण विद्यार्थी हा शिक्षणासाठी कॉलेज असेल, सर्व विद्यार्थी या ठिकाणी आमच्या तालुका म्हणतं बस स्टँड हा तालुक्यातला आहे. सर्व विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना या ठिकाणी चांगला असा प्रवास करण्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करायचं आहे.